श्री गुरुचरित्र अध्याय 39. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व वर्तले एक. 60 वर्षे वांजेसी एका, पुत्र झाला परियसा. आपस्तंभ शाखेसी, ब्राह्मण एक परियसी. शौनक गोत्र प्रवरेसी, नामतया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी, पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्रे आचरणी, आपण करी परियसा. वर्षे 60 झाली तिसी, पुत्र नाही तिचे कुशी. वांज म्हणून ख्यातेसी, होती तया गाणगापुरी. पती सेवा निरंतर, करी भक्ती पुरस्सर. नित्य नेम असे थोर, गुरुदर्शना येत असे. निरांजन प्रति दिवशी, आणोनी करी श्री गुरुसी. येणे परी बहुत दिवशी, वर्तत होती परियसा. ऐसे असता वर्तमानी, संतुष्ट झाले श्री गुरुमुनी. पृच्छा करती हा सोनी, तया द्विज स्त्रियेसी. श्री गुरु म्हणती तियेसी, काय अभिष्ट असे मानसी. आणि तेसी प्रतिदिवशी, निरांजन परोपरी. तुझ्या मनीची वासना, सांगे त्वरित विस्तारुन. सिद्धी पाववीर नारायण, गौरी रमण गुरुप्रसादे. एकोनी श्री गुरुचे वचन, करी साष्टांग नमन. विनवितसे कर जोडून, निपुत्रिका मी लोकनिंद्य. आता पुढे जन्म मज, 60 वर्षे झाली सहज. आम्हा आता वर दिजे, पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवंती भावे आपण, अंतःकर होय पूर्ण. ऐसा वर देणे म्हणून, विनवितसे तयवेळी. एकोनीतीयेचे वचन, श्री गुरु म्हणती हासून. पुढील जन्म जाणे कवण, तू ते स्मरण कैचे सांग. नित्य आरती आम्हासी, भक्तिपूर्वक भावेसी. करिता झालं संतोषी, कन्यापुत्र होतील तुझ. इह जन्मी तू ते जाण, कन्यापुत्र सुलक्षण. होतील निश्चये म्हणून, श्री गुरु म्हणती तियेसी. श्री गुरु वचन एकोनी, पालवी गाठ बांधोनी. विनवित असे कर जोडोनी, एका स्वामी कृपा सिंधू. 60 वर्षे जन्मासी, झाली स्वामी परियसी. होत नाही विटाळसी, माते कैचे पुत्र होती. अश्वत्थ सेवा बहुकाळ, करिता माझा जन्म गेला. विश्वास म्या बहु केला, होतील पत्र म्हणूनी. पुत्र न होती इह जन्मी, पुढे होतील ऐसे कामी. सेवा करीतसे स्वामी, अश्वत्थाची परियसा. आता स्वामी प्रसन्न होसी, इह जन्म पुत्र देसी. अन्यथा नोहे बोलासी, तुमच्या स्वामी नरहरी. स्वामींनी दिधला मातेवर, माझे मनी हा निर्धार. हास्य न करी स्वामी गुरुवर, शकुन गाठी बांधिली म्या. अश्वत्थ सेवा बहुदिवस, करिता झाले मज प्रयास. काय देईल आम्हास, अश्वत्थ सेविते मूर्खपणे. एकोनीतीयेचे वचन, श्री गुरु म्हणती हासून. अश्वत्थ सेवा महापुण्य, वृथा नोहे परियसा. आता आमचे वाक्य करी, नित्य जावे संगमातिरी. अमरजा वाहे निरंतरी, भीमरथी समागमेत. तेथे अश्वत्थ असे गहन, जातो आम्ही अनुष्ठाना. सेवा करीवो एक मने, आम्हा सहित अश्वत्थाची. एकोनी श्री गुरुचे वचना, विनवित असे ते अंगना. अश्वत्थ वृक्षाचे महिमाना, स्वामी माते निरोपावे. श्री गुरु म्हणती तियेसी, अश्वत्थ वृक्षाची निंदा करीसी. महिमा असे अपार त्यासी, समस्त देव तेथे वसती. अश्वत्थाचे महिमान, ब्रह्मांड पुराणी निरूपण. नारद मुनी ते विस्तारोन, ब्रह्मदेवे सांगितले. ब्रह्मा सांगे नारदासी, अश्वत्थ मुळी आपण वासी. मध्ये वास ऋषिकेशी, अग्री रुद्रवसे जाणा. शाखा पल्लवी अधिष्ठानी, दक्षिण शाखे शूलपाणी. पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी, आपण उत्तरे वसतसे. इंद्रादी देव परियसी, वसती पूर्व शाखेसी. आदित्य देव अहर्निशी, समस्त शाखेसी वसती जाणा. गो ब्राह्मण समस्त ऋषी, वेदादि यज्ञ परियसी. समस्त मुळांकुरेसी, असती देखा निरंतर. नारद म्हणे मुनिवरा, त्या व्रताची या विस्तारा. सांगेन एका तत्परा, विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्रमासी, अस्तंगत गुरु शुक्रेसी. चंद्रबळ नसते दिवशी, करू नये प्रारंभ. या व्यतिरिक्त आणिक मासी, बरवे पाहोन या दिवशी. प्रारंभ करावा उपवासी, सुचिरभूत होऊनी. भानु भौमवारेसी, आतळू नये अश्वत्थासी.
भृगुवारी संक्रांती दिवशी स्पर्शू न ये परियसा. संधिरात्री रिक्तातिथी पर्वणीसी व्यतिपाती. दुर्दिनादी वैधृती अपराह्न समयी स्पर्शू नये. सचैर स्नान करोनी निर्मळ वस्त्र नेसोनी. गंगा यमुना कलशदोनी आणून ठेवणे पारावरी. पूजा करावी कलाशांसी पुण्याहवाचन कर्मेसी. संकल्पावे विधीसी कामार्थ आपले उच्चारावे. मग कलश घेऊनी 7 वेळा का उदक आणूनी. स्नपन करावे जाणोनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा. पुनरपी करुणिया स्नान मग करावे वृक्षपूजन. पुरुष सुक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे. त्रयमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विणे नाही जाण. समस्ता ते आवाहनोन षोडशोपचारे पूजावे. वस्त्रे अथवा सूतेसी वेष्टावे तया वृक्षासी. नरपी संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्यात. चाले जैसे स्त्री गर्भिणी की उदक कुंभ घेऊनी. पैशा मंद मंद गतीनी प्रदक्षिणा कराव्या. पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद. प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा. जन्म मृत्यू जरा व्याधी संसार भय नाश होती. ग्रह दोष बाधू न शकती सहस्त्रदक्षिणा कराव्या. पुत्र काम्य असे जासी त्याते फल होय भरवसी. मनोवाक्काय कर्मेसी एकोभावे करावे. शनिवारी वृक्ष धरोनी जपावे मृत्युंजय मंत्रानी. काळ मृत्यू जिंकोनी राहती नर अवधारा. त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्णायुषी होती निश्चिती. शनिग्रह न पीडती प्रार्थावे अश्वत्थासी. अश्वत्थ तळी बैसोन एकदा मंत्र जपता क्षण. फळ होती अनेक गुण वेदपठन केलियाचे. नर एखादा अश्वत्थासी स्थापन करी भक्तीसी. आपले पितृ 42 स्वर्गिस्थापी परियसा. श्री गुरु म्हणती वांज सतीसी. अश्वत्थ महिमा आहे ऐसी. भावभक्ती असे जासी त्याते होय फलश्रुती. आचार करी वो येणे परी संशय अंतःकरणी न धरी. वृक्ष असे भीमाती जेथे अमरजा संगम. तेची आमुचे असे स्थान सेवा करी वो एको मने. होईल तुझी मनकामना कन्यापुत्र तुझ होतील. श्री गुरु निरोप जेणे परी तैसी सेवा करी ते नारी. येणे परी 3 रात्री आराधिले परियसा. श्री गुरु सहित अश्वत्थासी पूजा करीती 3रे दिवशी. स्वप्न झाले ती असी सांगेन एका एकचित्ते. स्वप्नामध्ये विप्र एक येवनी देतो तिसी भाक. काम्य झाले तुझे एक सांगेन एक करी म्हणे. जाऊनी गाणगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ. प्रदक्षिणा करी हो 7 नमन करी तू भक्तीसी. जे काय देतील तुझसी भक्षण करी को वेगेसी. निर्धार घरुनी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र. ऐसे देखोनी सुषुप्तीत सवेचे झाली ते जागृत. कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय. सेवा करुनी 4थ्ये दिवशी आली आपण मठासी. प्रदक्षिणा करुनी हर्षी नमन केले तैवेळी. हसोनिया श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोनी. भक्षण करीवो संतोषोनी काम्य झाले आता तुझे. भोजन करीवो तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य. कन्यापुत्र दोघे तुते दिल्हे आजी परियेसा. व्रत संपूर्ण करोनी केले दान ते भामिनी. तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी. मौन दिवस 3 वरी हविषान्न भोजन करी. श्वेत वस्त्र नेसोनी नारी कवणाकडे न पाहेची. येणे परी तिन्ही निशी क्रमिल्या नारीने परियसी. सुस्नात होऊनी 4थ्ये दिवशी आली श्री गुरुचे दर्शना. पती समवेत येऊनी पूजा करीती एकाग्रमनी. श्री गुरु म्हणती संतोष होनी पुत्रवंती भावे तुम्ही. ऐसे नमुनी श्री गुरुसी आली आपल्या मंदिरासी. ऋतू दिदला 5व्या दिवशी म्हणून कन्या परियेसा. येणे परी ते नारी झाली एका गरोदरी. ग्राम सकळ विस्मय करी काय नवल म्हणतसे. ऐसे 9 मास क्रमोनी प्रसून झाली शुभदिनी. समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातकाते. 10 दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी. कडिये बाळ घेऊनी आली श्री गुरु दर्शनासी. बाळक आणुनी भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापाशी. नमन करी साष्टांगेसी एक भावे करोनिया. आश्वासोनी श्री गुरुमूर्ती
उठी बाळे पुत्रवंती बहुत परी संतोषविती प्रेमभावे करुणिया उठोनी विनविती श्री गुरुसी पुत्र नाही आमुचे कुशी सरस्वती आली घरासी बोल आपला सांभाळावा एकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हसोन न करी मनी अनुमान तू ते पुत्र होईल म्हणून तिये कुमारीसी कडिये घेतले प्रीतीसी सांगताती समस्तांसी तये कन्येचे लक्षण पुत्र होतील बहुत ईसी होईल आपण शतायुषी पुत्रांचे पौत्र नयनेसी पाहिल आपण अहेवपणे होईल इसी ज्ञानीपती त्याते चारी वेद येती अष्टेश्वरे नांदती प्रख्यात होऊनी भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता इची ख्याती होईल बहुत समस्त इसी वंदिती दक्षिण देशी महाराजा येईल इचे दर्शन काजा आणिक पुत्र होईल तुझ म्हणून श्री गुरु बोलती श्री गुरु म्हणती तीयसी पुत्र व्हावा तुझ कैसी योग्य पाहिजे वर्षे तिसी अथवा शतायुषी मूर्खपै एकोणी श्री गुरुच्या वचना विनवितसे ते अंगना योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी 5 पुत्र भावे भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती वर देती तेणे रीती संतोषोनी घरा जाती महानंद दंपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्र तो लाधला नामकरणी श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेणे रीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने वृद्धवंद्या संतान प्राप्ती नाम 39 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।